पांचवा राउंड को लगा, ये भी लगा पांच। बंदूक की गोली है पहले से जो बहुत बंदूक अटक जाता है। अरे पहले लातूर का दाम नांदेड़ को है वो निकलता बुंडर ही निकलता। ओ थोडं पुढले पुढले या इकडे बाजूला साहेब, थोडा थोडा कॅमेऱ्याच्या समोर जे थांबलेले प्रेक्षक आहेत त्यांनी थोडं थोडं बाजूला सरकावं. इकडे 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 इनको छोड़ के आ रहा ना हो रहा के पीछे सर्व अशोकप्रेमींना विनंती की त्यांनी गेटच्या समोर थोडं बाजूला सरकावं, कॅमेऱ्याच्या बाजूला सरकावं. पंचांनी जो काही निर्णय आहे तो पंचांनी घ्यायचा, बाकीच्यांनी कुणीही मध्ये बोलू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल, त्यामुळे कुणीही मध्ये मध्ये निर्णय घ्यायचा प्रयत्न करू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पांचवा राउंड आ गया क्या? आ गया ना। अब वो दूसरा, हाँ वो दूसरा लाल, दूसरा तीसरे पे आया हे आला का? ज्यांची नावं गुरुजींनी घेतली आहेत ताबडतोब त्यांची घोडे ट्रॅकच्या बाजूला घेऊन यायची आहेत. यानंतर दुसऱ्या राऊंडचे जे घोड्यांची नावं या ठिकाणी गुरुजींनी घेतली आहेत ते 9 ताबडतोब स्टेजच्या बाजूला घ्यायचे आहे. दोनों घोड़े जमन देते क्या फाइनल बहुत आगे चल रहा था ना बच्चा। जो बीच काट रहा है उसके नीचे से आप क्या करेंगे? तनेंगे नहीं तो आप इतनी वजू जितनी रहा है कुछ विजयी अश्वधारकाची नावे कोण विजय झालं हे ऐकून घ्या. हिमांशू मनीष कावळे नांदेड, रॉकी हा घोडा पहिला आलेला आहे. त्यानंतर सम्मत खान परभणी बादशाह हा सम्मत खान दुसऱ्या नंबरवर आहे आणि सईद रिजवान चिश्ती या तिसऱ्या नंबरवर आहे. दादा दादा सेकंड राऊंडची सुद्धा अनाउन्सिंग केलेली आहे. परत एकदा ऐका. हिमांशू मनीष कावळे नांदेड, हिटलर आता पहिला घोडा पहिला आलेला आहे त्यांनी तो बाजूला ठेवून हिटलर घोडा आणायचा आहे आणि फारूक त्याच्यावर सवार होणार आहे. त्यानंतर अरबाज काझी बर्दापूर, सोफिया अरबाज गटा असणारी सलामी करणार आहे. मंसूर खान परभणी आझाद घोडा महेश खान यावर बसणार आहेत. बाबाबाई परभणी मगजान आब्रार हे त्यावर बसणार आहेत. ज्ञानेश्वर रामभाऊ तांदळे सारडगाव राजा पवन यावर सवारी करणार आहेत. बिलाल कुरेशी सोनते घेर बिलाल परत यावर असणारे सवारी करणार आहेत. सोफियन परभणी मालिक घोड्याचं नाव आणि सोफियन हे स्वतः असणारे सवार होणार आहे. आता नाव घेतलेले घोडे ताबडतोब दुसऱ्या राऊंड साठी या ठिकाणी घेऊन यायचे आहेत. आता नाव घेतलेले घोडे ताबडतोब ट्रॅकवर घेऊन यायचे आहेत. दुसरा राऊंड या ठिकाणी सुरू होत आहे. आता ज्या 9 घोड्यांची नावं या ठिकाणी घेतली आहेत ती ताबडतोब स्टेजवर घेऊन यायची आहेत, ट्रॅकवर घेऊन यायची आहेत.
तुरंत रेससाठी आताच नाव घेतलेले सर्व घोडे ताबडतोब ट्रॅकवर घेऊन या. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे. कुणीही मध्ये निर्णय देण्याचा प्रयत्न करू नये. दुसऱ्या राऊंड साठी आता नाव घेतलेले सर्व घोडे व घोडेस्वार यांनी ताबडतोब ट्रॅकवर यायचं आहे. एक नंबर काय होता काही वेळात विचारून का दुसऱ्या राऊंड साठी तयार व्हायचे. वाक्य एक नंबर त्याच्या हा दुसरं सॉल्व आहे ना मयूर हॉर्स रायडिंग क्लबच्या वतीने सर्व अश्वप्रेमींचे या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. नहीं कुछ तो भी ज्यांचे नावं आता घेतलेले आहेत नांदेड वाले त्यांनी ताबडतोब ट्रॅकवर यायचं आहे. आणि पहिले लिया तो 1.5 लाख तुमने कार्ड वाला ये हिच मारा तो दो बार पर परभणी में दूसरे को आया था तो घोड़म दूसरा आया ना वो कटल बघायचे फिल्म नांदेड हो गया कटल बहन ने ली थी जी बबली आंडी एक सवा में दिया अभी सब लोगों को विनती कर रहे हैं हम, कृपया रास्ता छोड़िए. आप जहाँ बैठना वहाँ बैठिए. ये सामने वाले खड़े बच्चे हैं तो उसको विनती करते हैं कि आप पीछे आइए. पीछे वाले लोगों को भी देखने दो जरा. आप समझदार लोग हैं, काफी समझदार है. बताने की कोई जरूरत नहीं. आप खुद पीछे आइए. दुसऱ्या राऊंड मध्ये येणारे घोड्यांची नावे खालीलप्रमाणे लक्षात घ्या. हिमांशु मनीष कावळे नांदेड. हिटलर फारुख हातावर सवार होणार आहे. प्रवीण भागवत थड राजा दीपक हातावर सवार होणार आहे. अरबाज काजी बर्दापूर सोफिया त्यावर अरबाज असणार आहे. मंसूर खान परभणी आझाद. महेश खान बाबाबाई परभणी मज्जान आपल्या त्यावर सवार होणार आहे. ज्ञानेश्वर रामभाऊ तांदळे कारडगाव राजा पवन त्यावर सवार होणार आहे. बिलाल कुरेशी सोनटे घेर बिलाल त्यावर सवार होणार आहे. सोफियन परभणी मालिक घोड्याचं नाव आहे. सोफियन हा स्वतः सवार होणार आहे. सोफियन परभणी ज्यांची नावं या ठिकाणी घेण्यात येत आहेत त्यांचे घोडे ताबडतोब ट्रॅकवर घेऊन यायचे. सोफियन परभणी यांनी ताबडतोब आपला घोडा घेऊन मैदानात यायचं आहे. बिलाल कुरेशी सोनपेठ यांनी आपला घोडा घेऊन ताबडतोब मैदानात यायचं आहे. ज्ञानेश्वर राजभाऊ तांदळे यांनी ताबडतोब पवन नावाचा घोडा घेऊन ताबडतोब आपण ट्रॅकवर यायचं आहे. बाबाभाई परभणी यांनी आपला घोडा घेऊन ताबडतोब मैदानात यायचं आहे. मनसूर खा परभणी आझाद महेश यांनी ताबडतोब आपला घोडा घेऊन मैदानात यायचे. अरबाज यांनीही आपला घोडा घेऊन
सोफिया या नावाचा घोडा घेऊन ताबडतोब मैदानात यायचंय. प्रवीण भागवत थोर यांनी राजा नावाचा घोडा घेऊन ताबडतोब मैदानात यायचंय. हिमांशू कावळे नांदेड यांनीही ताबडतोब ट्रॅकवर यायचे. आता ज्यांची नावे घेतली त्यांनी आपला घोडा घेऊन ताबडतोब ट्रॅकवर यायचे. रेसला सुरू करायचे आहे. ताबडतोब रेसला सुरुवात करायची आहे. आपला घोडा घेऊन ट्रॅकवर यायचं. आता ज्यांची नावे घेतलेली आहेत त्यांनी ताबडतोब ट्रॅकवर यायचं. बहुत बच्चा है ना वो। हाँ वो मर गया ना, ट्रक ने उड़ा गया उसको, खुल के भागा तो काला खुल के भागा। ट्रॅकवर आपले आपले घोडे घेऊन ताबडतोब यायचे. रेसला सुरू होत आहे. दुसरा राऊंड या ठिकाणी सुरू होत आहे. रोड के बाजू हाईवे मागले वो पीछे तो ट्रक ने उड़ा गया। मयूर हॉर्स रायडिंग क्लब वाले को घर पे च्या वतीने या ठिकाणी रेस संपन्न होत आहे. सर्व अशोक प्रेमींचे या ठिकाणी खूप खूप स्वागत. दुसरा राऊंड या ठिकाणी सुरू होत आहे. दुसऱ्या राऊंडचे जे घोडे आहेत त्यांनी ताबडतोब ट्रॅकवर यायचं. अवघ्या काही वेळात रेसला सुरू होत आहे. ट्रॅकच्या बाहेर सर्व अशोक प्रेमींनी थांबावे. सर्व अशोक प्रेमींना सूचना की ट्रॅकवर कोणीही थांबू नये. खुल के कहाँ गया था? पहिल्या राऊंड मध्ये ज्यांचं नाव नव्हतं ते सगळे घोडे दुसऱ्या राऊंड मध्ये आहेत. त्यामुळं आपलं नाव नाही, यामुळे आपण दुसऱ्या राऊंडला नाहीत असं नाही. आपला घोडा घेऊन ट्रॅकवर यायचं, नाव नोंदणी करून घ्यायची. ट्रॅकवर कोणीही थांबू नका. सर्व अशोक प्रवीणना पुन्हा पुन्हा विनंती की आपण ट्रॅकवर थांबणार नाहीत. आपल्यामुळे रेसला अडथळा होईल असं काही आपण वागायचं नाही. बढ़ता भी उन्हें एआर वालों को वो है ना, एआर वाले टेबल तो उसके घोड़ों को लगता है। जे 4 पंच आहेत त्यांनी ट्रॅकवर यायचंय. ज्या काही सूचना आहेत त्या घोडेस्वारांना द्यायच्या आहेत. काय दिख रहा है घोड़ा आलस खाल के बाप का। लगान फोन ए मामा किसको हमारा बोला आहे ना. ज्यांची नावं या ठिकाणी घेतली आहेत त्यांनी ट्रॅकवर आपले आपले घोडे लावा. जे घोडे ट्रॅकवर लावण्यात आले त्याच घोड्यावर रेस सुरू करण्यात येईल असा पंचांचा निर्णय आहे. त्यामुळे आजूबाजूला थांबलेल्या घोड्यांनी ताबडतोब आपला घोडा ट्रॅकवर लावायचा आहे. जे ट्रॅकवर आत्ता लावलेले तेवढ्यावरच रेस सुरू करण्यात येईल. अवघ्या 2 मिनिटात रेसला सुरू होणार आहे. पाठीमागे चला. सर्व अशोक प्रेमींना विनंती की त्यांनी ट्रॅकच्या बाहेर उभा राहायचे. जे घोडे ट्रॅकवर नाहीत तेवढ्याच घोड्यावर रेस सुरू करण्यात येईल. त्यामुळे आजूबाजूला जर आपला घोडा असेल तर ताबडतोब ट्रॅकवर आणून उभा करा. पंचांचा असा निर्णय आहे की जे घोडे आता ट्रॅकवर उभा आहेत तेवढ्यावरच रेस सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आपला घोडा जर बाजूला उभा असेल तर ताबडतोब ट्रॅकवर आणून उभा करा. यांना थोडं पाठीमागे हे इकडे दिसू द्या म्हणा. हे जेवढे घोडे ट्रॅकवर उभे आहेत तेवढ्यावरच आता रेस सुरू करण्यात येणार आहे. समोर थांबलेल्या मुलांना विनंती की त्यांनी ट्रॅकच्या बाजूला थांबावे. त्यामुळेच्या समोर थांबलेल्या सर्व सुतर भी गए, ये चले गए हैं चुनराम।
जंगल घोड़ा है आगे भैया ना और चीचा वो निकल रहा देख तीसरे बसों का जीत गया कौन सा पहले नंबर को रहेगा हिटलर, दूसरे नंबर को रहेगा डॉक्टर का घोड़ा. चौथे नंबर पे किती राऊंड होते पूर्ण आहे काला है हो? किती राऊंड आहे ते चार पहिला? चार चार पांच राउंड है 4-5 आहे 5 आहेत का? हाँ ये निकला दूसरा वो कुल्ला है तीसरे की अरे डॉक्टर छोड़ो डॉक्टर. गरम नहीं हो रहा ठहर ये है सिंधगाव सेलगाव और सेलगाव इतना रोड किशोर बहुत आगे जाके नीचे था ना उनके अच्छा असे नीचे असतात का घोडे? पांगरीमध्ये असते नाही, नाही, घोडा किती घोडा कौन है अरे मग घोडा स्लो कर दे मग. आर इसने वाले हे नांदेडचा आहे ना एकदम पुढला. पहिला बी नांदेडचा ही बी नांदेडचा पहिला बी त्याच फॉर्म कटोल बघे छोकरा खाता उठा देते मिरी छावगिरी दिसतो. वीके किंग जो है ते दोन्ही बी त्याचे पहिला बी नाही चला अरे कधी हां हाता दे ए मेरी छावगिरी जीत गेली. गया मैं जीत गया डॉक्टर साहब आए डॉक्टर कटाता का उसको? ड्यूटी के बाहर जा ओ मामू डॉक्टर कटाता देखो. किसको फारूक इसको. ओए ते शशी भैया तर म्हणजे फिर कॅमेरा पुढे लाव. घेऊन जा स्वतः. सेंटर मध्ये पाहिजे होतो सोचा अच्छी चीज गाडीकडे पाहिजे होतो नाही नाही इथून सगळं झूम होत आहे ना. है किसका घोड़ा है वो सेलगाव वाले का ना सोपे ने अच्छी रास्ता काटी ना चला मेरा लेके जाता था तो उसको लाभ होता था वो पकड़ती गई ये गेला चाल कम गेला ज्यादा मारता था. और वो चलता था वो चाल कौन गेड़ है कि आगे भी चलन देंगे कैसा है उसको देख वो उन्होंने क्या करते लगाम बहुत कड़क डाली थी उसको जब वो रेस में होगा तो चांद मारे काले ने 4 राउंड में मारा तो घोड़ा फुसफुस नहीं करता मेरा अब आपकी काय आपका चला चला अरे दो चिल्ला. तुम गेला भी हाकार रे जीतती थी गल्ले में गेला भी मार रे फर 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 फर. तुम हमारा कभी गैलप देखा जागा मार देगा. जामुन के जैसे तुम्हारे साथ गए थे मैं घोड़े के साथ. जामुन के तीसरे नंबर पे चल रहे हावड़ा. तेरे डॉक्टर देख रहे तीसरे नंबर पे छोटा पीछे नहीं छोड़ी ना लेकिन आप चल 4 राउंड कब तक बोल रहे हैं चौथा राउंड है नहीं नहीं मैंने खुद आप तुम बोल रहे आप मैं लाकर फिर मैं घोड़ा घस गया ना मेरा राजबाबू को कम चलती क्या राजबाबू को चल मैं थोड़ा हम लोग को चल रहा ना अपना घोड़े नहीं अरे तुम्हारा कभी गाड़ी में घोड़े में कहीं में रहते हमारे जैसे कंटिन्यू चलते क्या कंटिन्यू तो के रोज कभी तुम जा रही बहादुरी तुम्हारा टिका हुआ लेते रहे लेने लगा रोज चलते ना ऐसे क्यों कर रहे काला बंद है हमारा. हाँ इकडे 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 हाँ भागितला निकाल वाला बाज भेट जा तू अरे सोपे थे कि ना खाली मस्ती कर रहा हूँ नहीं कौन वो यहाँ से बोझा सिर में बोझा लेके चलना किसको होता है? गाड़ी में जाती कहीं इधर भागती कहीं उधर भागती अब जंगल में क्या आ गया आपके गड़बड़ में घोड़े घर को नहीं थे किसके घोड़े घर को कंटिन्यू घोड़ा रहता हमारा कौन तभी कंटिन्यू पल माते को घोड़े गाड़ी लेके घोड़ा लगाम छोड़ देने का घोड़े ने जरा भी कहीं उनका मतलब घोड़ा के वापस क्या 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 गुड़ का ठोकर खाया कहीं तो ठोकर हाँ। ठोकर तो कितने खाते हैं गफरना ना खाता मग गॅरंटी दे ले साइन मार के देतो तुम साइन पर मार मुझ चलाता जो ऐसा मुंडे साइन मार के देतो रोज बोलते मैं घोड़े ठोकर वो छोड़ यार दलन तेरी क्या लगा यार तूने उधर की यहाँ पे ऊपर मुंडी करके चलाता हाँ हाँ नांदेड़ वाले का छे पहले वाले का छे हाँ पहला जिसका आया था उसके वो भी नहीं नहीं दूसरा घोड़ा है
क्या शामिल है वो? पाँच हुए पाँच देख उन्हें अभी तक राउंड मारा पाया था देख उन्हें खाली नाक के खाली ये चीज पेट ले रहा है क्या उसका हिमांशु मनेश कावळे हा, इथंच फिरव रे दादा एकीकडे घेऊन जाऊ नको जरा फ्रेम समोर तीसरा कौन सा है ना ये घोड़ा है डॉक्टर साहब तीन आले तीन रोज आएंगे फायनल होगा कौन वैसे कर दो थोड़ा चलाते का जूता कोणता थोड़ा चलाते का जूता कोणता सेंटर में पहनते का पण जूता पहनता ये राइडिंग का सामान पाँच हो इन्हों बैठ के क्या देख रही थी पीछे क्या घोड़े को मारते फिरते शरीर के ऊपर इन्हों बैठ के अब डायरेक्ट फाइनल अब दे दो उनको डिक्लेयर कर दे दे दो ना डिक्लेयर करके क्या करते क्या फिर रहेगा इसका कुछ भी हो सकता है रेस से कुछ भी हो सकता है बड़ा कुछ सकता तुम्हारा ओके नहीं उसे मेरा आइडल बुक का है क्या मालूम इसकी स्टोरी तीसरा परभणी का है चव्हाण यांनी ताबडतोब स्टेजकडे यायचंय ए भाई डॉक्टर का तीसरा है नंबर नहीं ले रही इंग्लैंड का है घोड़े का 100-200 है क्या नहीं चारही पंचांना स्टेजकडे यायचंय नहीं जी तीन ही लेंगे चार के चार राउंड तो भी है कुछ राउंड है ना चारही पंचांनी ताबडतोब स्टेजकडे यायचंय उनको ध्यान ही नहीं है वो घोड़ा कितना फोर्स नहीं है थोड़ा इसका तो तो देख रहे ना बड़ी बड़ी चलो आपने गाड़ी पास खड़े जाएंगे निकल ये बड़ी बैठ के नहीं खेलेंगे आरबाज काजी परभणी यांनी स्टेजकडे यायचंय चांगले चांगले जुने पत्रकार कौन
अरे नामीच मारने तो खोल नहीं तो क्या होगा? आप तो कैमरे में देखो बोलना। तो ये चोरी का डॉक्टर यहाँ रुकने का तो उधर गया हो। तीन पैर पे लेक्चर कर रहा है बाप का सबका नुस्खा। ये है ना दूसरा। हाँ ये है ना दूसरा। ये दूसरे नंबर घोड़ी है ये। हाँ ना दूसरा ये है। क्या डॉक्टर है कि डॉक्टर है बोलो तो नहीं घोड़े आए वाले यहाँ खड़ो नहीं करना। हाँ रेस करता मैं यहाँ पे खड़े जाना जिसके नंबर है उन्हें चल ले रही थी इधर उधर। डॉक्टर का नाम कोई आया नहीं। पॉलिसी कराना डॉक्टर म्हणून त्याला येते ती। ओ सेठ, ओ सेठ, ओ घोड़े वाले, तुम्हारा घोड़ा सामने फ्रेम के सामने लाओ, कैमरे के लाओ। काय लोकांना समजाय तरी पाहिजे ना हॉर्स रायडिंग चालू म्हणून. सगळे माणसं दिसायला लागले. घोडा एक अर्धा फ्रेमच्या समोर आणा, फ्रेमच्या समोर आणा. हा राईट राईट बरोबर राहू द्या. हा राहू द्या राहू द्या. ए भाई ए इकडे आणते घोडा इकडे फ्रेमच्या समोर आण. तिकडे काय करायला लागलं. सामने लाओ इधर इधर लाओ. घोड़े को लाओ. ये तो हाइट नहीं उसकी तक हो रहा है। अभी निकलेंगे अभी 2 दांत होए वाला है। अभी 2 दांत होए वाला है। अड्डा से चकड़ी में क्या मालूम तुम्हारा क्या बताओ घोड़े. अरे घोड़े आओ बोल रहे हैं यहाँ पे वो खाली कैमरे के सामने। हाथ में दिख रहे सब. तो मेरा घोड़ा छुट्टी बनेगा, रुक गया ना अभी. चुप इनके सामने बताओ बोल रहे हो। भाई खाली बताओ बोल रहे हो. हाँ भाषा के नाम रखने का जो भी करना है वो सामने करो. इधर भी कर रहे उधर भी करे. ले यो फ्रेम के सामने लो. सामने से लो. राइट ओके 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 धन्यवाद. क्यों ना चाचा की रिपोर्टर साहब चाचा की लियो ना प्रेस कॉन्फ्रेंस। बाइट लेंगे ना बाद में. चालू निकालने तो दो ना पहला दूसरा तीसरा बाद में करेंगे. सभी के सब कुछ करेंगे ना. तुमको भी नहीं छोड़ेंगे. हम चल रहे थे जब तक। फायनल राऊंड साठी घोड्यांनी तयार राहायचंय. प्रतीक कस्से आहे मला बुडा उभी देखो कच्चे बुडा एक राउंड है ए प्रतीक करू कर मी इथं 1 to 1 तोपर्यंत. हा काय का 1 to 1 करतो नाही सोबत. चालू द्या राउंड फायनल झालं स्वीकारायला पुन्हा फायनल यायचं म्हणून झालं. आता काय करतो फायनल आहे. चल क्या फाइनल फाइनल ये क्या देखने का आता काय इथं फायनल आलं
कोण आहे यार हे चार फायनल राऊंड साठी घोड्यांची जे नावं घेतले त्यांनी ताबडतोब ट्रॅकवर यायचंय. ये कुठे घोडे पीछे के ऐसा मतलब पीछे से आता ट्रॅकवर येण्यासाठी घोड्यांना 10 मिनिट विश्रांतीसाठी वेळ दिला आहे. तरी पण 10 मिनिटाच्या नंतर अगदी बरोबर वेळेवर पोहोचायचं. पहिल्या राऊंड मध्ये 1, 2, 3 आलेले नाव ऐका. हिमांशू मनीष कावळे पहिला, रॉकी, त्यावर बसणारा फारुख. त्यानंतर नंबर 2 मध्ये समद खा परभणी, घोड्याचं नाव बादशाह, त्यावर बसणारा समद खान. नंबर 3 सईद रिजवान चिश्ती, घोड्याचं नाव सुलतान, त्यावर सवार होणारा मोहम्मद. दुसरा राऊंड हिमांशू मनीष कावळे, हिटलर घोड्याचं नाव, त्यावर सवारी करणार फारुख आहे. आता प्रश्न असा येतो, 2 ठिकाणी फारुख पहिला आलेला आहे, तर आता सवार कोण होणार त्याच्यावर? हिमांशू हिमांशू होणार. ठीक आहे. नंबर 2 मध्ये अरबाज काजी बर्दापूर सोफिया, अरबाज हा त्यावर सवार होता. मनसूर खान परभणी हा नंबर 3 वर फेकला गेला, त्याचं नाव, घोड्याचं नाव आझाद, आणि महेश खान त्यावर सवार होता. तसंच नंबर 3 ला परत बाबाभाई परभणी, मस्तान घोड्याचं नाव, त्यावर सवार करणार अब्रार. यांनी अवघ्या 10 मिनिटांमध्ये ट्रॅकवर येऊन हजर राहायचं आहे. नांदेडकरांना एक प्रश्न आहे. नांदेडकरांना प्रश्न ज्यांनी पहिल्यांदा आलेला आहे आणि त्याच्यावर घोडेस्वार म्हणून फारुख हा डबल धरला आहे, तर असं जनतेतून सूर येतोय की दोन्ही घोड्यावर पहिला आलेला फारुखला असल होता का? वो वहाँ पे खतरा बने पण तुम्हाला तेवढी तुमची कला दाखवण्याची संधी आहे ना. एक बार डबल लिख जा रहे उसको कसं दाखवा पुन्हा? दोनों घोड़े दो हा, पाणी पिला पहिले. हो तेच म्हणा म्हणून तेच म्हणा. टाइमिंग में पानी देखा ना आप, धूप लगता लग रही है तुरंत में धूप उतर जाती है. शशी चौधरी स्टेज पर या. शशी चौधरी आपण चालवायचे का? चालू 10 मिनिटात घर पण नाही ना. ओ सचिव साहेब, ट्रॅकवर सर्व जे नाव घेतील ते घोडे ताबडतोब ट्रॅकवर आणायचे, कारण रोजाचा टाइम होईल. त्यामुळे जे नाव घेईल ते घोडे ताबडतोब ट्रॅकवर आणायचे. हिमांशू मनीष कावळे, रॉकी घोड्याला घेऊन ताबडतोब ट्रॅकवर यायचे. संबत खा परभणी, बादशाह घोड्याला घेऊन ट्रॅकवर यायचे. सईद रिजवान चिश्ती, सुलतान घोड्याला घेऊन ताबडतोब ट्रॅकवर यायचे. हिमांशू मनीष कावळे, हिटलर घोड्याला घेऊन ताबडतोब ट्रॅकवर यायचे. अरबाज काजी बर्दापूर यांनीही ताबडतोब ट्रॅकवर यायचे. मनसूर खा परभणी यांनी आझाद घोड्याला घेऊन ट्रॅकवर यायचे. बाबाभाई परभणी, मस्तान या घोड्याला घेऊन ताबडतोब ट्रॅकवर यायचे.
आता घेतलेल्या सर्व घोड्यांना घेऊन ट्रॅकवर यायचं, फायनल राऊंड सुरू करायचा आहे. घोडे पाटा काढा म्हणून पहिला राऊंड आणि दुसरा राऊंड मध्ये जे घोडे आले, पहिल्या दुसरे आणि तिसरा आलेले आहेत ते सर्व घोडे घेऊन ट्रॅकवर यायचे. अवघ्या काही वेळात फायनल राऊंडला सुरुवात होत आहे. सर्व पंचांनी ट्रॅकवर यायचे. चारही पंचांनी ताबडतोब ट्रॅकवर यायचे. आपले आपले घोडे घेऊन ट्रॅकवर या. जे समोर कॅमेऱ्याच्या समोर जे प्रेक्षक थांबले त्यांना विनंती की त्यांनी कॅमेऱ्याच्या बाजूला थोडं सरकावं. इकडे पाठीमागे कॅमेऱ्याच्या समोर जे प्रेक्षक थांबले त्यांनी कॅमेऱ्याच्या बाजूला यावं. आता दोन राऊंड घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये जे जे आलेले आहेत ते फायनल राऊंड साठी आपण थांबायचं आहे. फायनल राऊंड साठी ज्यांचे ज्यांचे नाव नोंद केलेले आहे पुन्हा परत सांगायला नको. चला लवकर. आता 3 राऊंड होणार आहेत. फायनल राऊंड आहेत आणि हे याच्यामध्ये जे येईल 5 राऊंड होतं ते विजय होईल. नंबर 1, नंबर 2, नंबर 3. 7 घोड्यामधून आपल्याला 3 घोड्यांची निवड करायची आहे. हा, 3. चार राऊंड का 3 राऊंड? आम्हाला ते काय म्हणतात ते बघा ना. आपण प्रत्येकाने सांगून कसं उपयोग. तुम्ही कसं सांगायचं आम्हाला 4 आणि 2. ओ चला आता फ्रेमच्या थोडं पाठीमागे चला. दिन देख के आ बोला जी मैंने इसको जाके घोड़े के परभनी के क्या तो बोला इधर आया डायरेक्ट फोन भी नहीं आया मैं परभनी में थोड़ा कहाँ जा रहा हूँ राउंड लेने के लिए? कैसे क्या मालूम थे पहिला राऊंड व दुसरा राऊंड मध्ये जे आलेले आहेत त्यांनी ताबडतोब ट्रॅकवर यायचंय. 4 राऊंड होतील. 4 राऊंड होतील. ग्राउंडचे 4 चक्कर घोड्यांना मारायचे. ज्यांची नावं आता घेतलेली आहेत त्यांनी ताबडतोब आपले घोडे ट्रॅकवर आणायचे. घरी फिरा राहू तू. ज्या घोड्यांची नावं आता ताबडतोब घेतलेली आहेत त्यांनी ताबडतोब ट्रॅकवर यायचं आहे. विजयी जे घोडे आहेत त्यांनी ताबडतोब ट्रॅकवर यायचे. घोड़े का नाम ना निशान है क्या लाल? निकाल के ये पट्टा बांधने वाला मुंह उसका नहीं है, उसका नाम मोटी की कैची भर होते हैं विजयी घोड्यांनी ताबडतोब ट्रॅकवर यायचं आहे.
आपल्याला रेस चालू करायची आहे. विनाकारण ग्राउंडच्या मध्ये चक्कर मारू नका. ताबडतोब ट्रॅकवर या. फ्रेमच्या समोरचे थोडं बाजूला सरका ते घोडे दिसले कॅमेऱ्याच्या समोर जे काही प्रेक्षक थांबले त्यांना विनंती आहे की त्यांनी थोडं बाजूला सरकावं. जो बच्चे कैमरा के सामने खड़े हैं उनको बार बार मैं कह रहा कि बाजू में हटो. थोडं बाजूला सरका हो. कॅमेऱ्याच्या समोर जे मुलं थांबले त्यांना विनंती की त्यांनी थोडं बाजूला सरकावं. बाकी ओके धन्यवाद. आता जे 3 घोडे राहिले त्यांनी ताबडतोब ट्रॅकवर यायचंय. रेस चालू होत आहे. आपण जे 3 घोडे विजयी झालेले आहेत आणखी त्यांनी ताबडतोब ट्रॅकवर यायचं. रेस चालू होत आहे. मी पुन्हा सांगतोय डर रहा है दुख रहा है उसका बुरा बुरा कर रहा हूँ. मयूर हॉर्स रायडिंग क्लब च्या वतीनं या ठिकाणी रेसिंग चालू आहे. फायनल राऊंड सुरू होणार आहे. जे विजयी घोडे आहेत त्यांनी फायनल राऊंड साठी ताबडतोब ट्रॅकवर यायचं आहे. लाल का फायदा है बिन काम का घुसा है. बाजूबाजूला ट्रॅकच्या थांबू नये. ट्रॅकवर कोणीही कुठलाही घोडा पडू नये. प्रेक्षकांना विनंती की ट्रॅकच्या बाजूला थांबावं. आपण या रेस साठी खूप सहकार्य करीत आहात. घोडे वापस घ्या म्हणा. घोडे वापस ती गेलेले. घोडेस्वारांना विनंती की झेंडा फडकवायच्या आत आपण घोडे पळवलेले आहेत. त्यामुळे आपण पाठीमागे यावं. ट्रॅकवर झेंडा फडकवायच्या आधी पंचांना आपल्याला आदेश देण्याआधी आपण पळालात. आपण घोडे ट्रॅकवर परत आणावे. पंचांना सांगितल्याशिवाय आपण घोड्याला थाप द्यायची नाही. छौंक देख के पंच आपल्याला सांगतील ज्या सूचना देतील त्याचे आपण तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. एक दस काय हो. पंचांनी झेंडा दाखवल्याशिवाय शिट्टी वाजवल्याशिवाय आपण घोड्याला थाप द्यायची नाही. प्रेक्षकांना विनंती की त्यांनी ट्रॅकच्या बाजूला थांबावं. समोर कॅमेऱ्याच्या कुणीही थांबू नये. पुन्हा विनंती. थोडं बाजूला सरका. कॅमेऱ्याच्या समोर कोणीही थांबणार नाही. पंचांनी सांगितल्याशिवाय घोड्याला कुणीही थाप देणार नाही. पंचांनी सांगितल्याशिवाय शिट्टी वाजवल्याशिवाय कुणीही घोड्याला थाप देणार नाही. तुम पकड़ता क्या उसकी नहीं चलता रहा. घोड्याच्या मागं कोणीही पळू नये. उसकी लगाम क्या है इसमें. घोड्याच्या मागं कोणीही पळू नका. तो पल्लत भाग रहा उसमें डॉक्टर. नाहीतर आपला घोडा बाद ठरवण्यात येईल. घोड्याच्या पाठीमागे मालकाला पळू नये. राखी जानवर जैसा है उसको बहुत पागल है वो. ऐसा भी हाथ में चली ना. देखो ऑफर था ना उसके ऊपर बैठ के फिर नहीं गो. कोणा जाएगी ना निकला घोड़ा वो आगे आज ही काफी मालूम हो वो जाता. एक सवार आहे अनेक मुलगा आहे.
प्रेक्षकांना विनंती की आपण ट्रॅकवर कोणीही थांबू नये. किती कोस गुरु आहे हो एकच एकच पळाले तेच कमाल करते सगळ्यात प्रेमच्या समोर घे दादा प्रेमच्या समोर पंचांनी स्टेजकडे यायचं आहे. पंच आहेत त्यांनी चारही पंचांना स्टेजकडे यायचं आहे. पंचांना विनंती की त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. चारही पंचांना विनंती की त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. मयूर हॉर्स रायडिंग क्लबच्या वतीने रेसिंग ठेवलेली आहे. सर्वच अश्वप्रेमींचे खूप खूप स्वागत. येऊ का मी
सर्व मान्यवरांनी स्टेजवर बसायचे. त्यापैकी अध्यक्ष दिनकर गुरुजी यांनी स्टेजवर बसायचे. उद्घाटक मनीष कावळेजी यांनी सुद्धा स्टेजवर बसायचे. प्रमुख पाहुणे बहादूर भाई, युवराज पटेल, गुरुचरण सिंग, नंदकुमार दळवी, मिलिंद गाडगे, साहेबराव चव्हाण यांनी स्टेजवर बसायचे. धन्यवाद. झाला ना विषय हो शशीबाई आता झालं ना आता बाईटला येऊ का माझी मी तयार हो सर्वांना विनंती आहे की पंच का निर्णय अंतिम रहेगा. सत्कार आहे दादा आणि बक्षीस वितरण मला येऊ करून पुन्हा नंतर बाईट करायचा का मेरे से पंच पर डिपेंड है याची मी पड मारिंग रे उड उडवले जमता नाही आ गेले रे भाई हो ना आया ना पंच कोणी सर पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. आपण कृपया गोंधळ किंवा गायब गडबडी करू नये. सर्वच घोडेप्रेमींना विनंती आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, उद्घाटक यांनी स्टेजवर यायचं आहे. ए पुढे मयूर पुढे रायडिंग क्लब त्या वतीनं या ठिकाणी रेसिंग ठेवण्यात आलेली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकर गुरुजी यांनी स्टेजवर यावं. उद्घाटक मनीष कावळे यांनीही स्टेजवर यावं. इससे भी ज्यादा है ना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बहादूर भाई यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. युवराज पाटील, गुरुचरण सिंग शेट्टी, नंदकुमार दळवी, मिलिंद गाडगे, साहेबराव चव्हाण या मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. या ठिकाणी पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मयूर हॉर्स रायडिंग क्लबच्या वतीने या ठिकाणी रेस ठेवण्यात आलेली होती. पारितोषिक वितरणासाठी मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो, त्यामुळे आपण सर्वांनी तो स्वीकार करावा. मयूर हॉर्स रायडिंग क्लबच्या वतीने सर्व आशोप्रेमींचे या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं. पंचांना ही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. अवघ्या काही वेळात पारितोषिकाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. मयूर हॉर्स रायडिंग क्लबच्या वतीने या ठिकाणी रेसिंग ठेवण्यात आलेली होती. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो, त्यामुळे आपण सर्वांनी तो निर्णय मान्य करावा.
या कार्यक्रमाला देवराव लुगडे महाराज यांनी स्टेजवर यायचंय, स्थानापन्न व्हायचं आहे. शिवराम जाधव यांनीही स्टेजवर यायचंय. अवघ्या काही वेळात मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. कोणीही स्टेजच्या समोर वाद घालू नये. चला स्टेजच्या बाजूला या. हॉर्स रायडर्सला विनंती की त्यांनी स्टेजच्या बाजूला या. विनाकारण गोंधळ घालू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. आपण सर्वांनी तो स्वीकार करायचा असतो. हॉर्स रायडर्सला विनंती की त्यांनी स्टेजच्या बाहेर यायचे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. उगाचच उद्धट झालं नाही. चला स्टेजच्या बाहेर या, बाजूला या. मयूर हॉर्स रायडिंग क्लबच्या वतीने रेसिंग ठेवण्यात आलेली होती. या ठिकाणी 3 पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक या घोड्यांचा काढण्यात आलेला होता. मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन पारितोषिक देऊन त्यांचा गौरव या ठिकाणी करण्यात येणार आहे. नांदेड चालन पहिलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकर गुरुजी यांचा सत्कार. विशालजी देशमुख यांना मी विनंती करतो की कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकर गुरुजी यांचा सत्कार करावा. ओ गाडगे सर, त्या वरल्या माईकचा वापर करा म्हणा. कुणाला करायचं ते वरल्या माईकचा. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकर गुरुजी यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्या माईकचा वापर करा. त्यांचा सत्कार करावा. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक मनीषजी कावळे यांचा सत्कार लक्ष्मण मुंडे, ॲडव्होकेट लक्ष्मण मुंडे यांना मी विनंती करतो की त्यांनी करावा. कार्यक्रमाचे उद्घाटक मनीषजी कावळे यांचा सत्कार ॲडव्होकेट लक्ष्मण मुंडे साहेब हे करत आहेत. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून युवराज
साहेब यांचा सत्कार माऊली तांदळे हे करतील. युवराज पाटील साहेब यांचा सत्कार माऊली तांदळे करीत आहेत. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून यांना दाद द्यायचे. तसेच गुरुचरण सिंग सिद्धी यांचा सत्कार जयपालजी काबरा हे करतील. त्यांनी लवकर स्टेजवर यायचं. नंदकुमार दळवी यांचा सत्कार ॲडव्होकेट शिवानंद फुटके हे करतील. मिलिंद गाडगे साहेबांचा सत्कार अभिषेक हे करतील. साहेबराव चव्हाण यांचा सत्कार इद्रिस खाकर हे करतील. मयूर हॉर्स रायडिंग क्लबच्या वतीने रेसिंग ठेवण्यात आलेली होती 2026. या ठिकाणी 3 पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह मानचिन्ह देऊन यशोचित सन्मान करण्यात येणार आहे. आलेल्या सर्व अश्वप्रेमींचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. डॉक्टर सुरेशप्पा चौधरी यांचा सत्कार तांदळे हे करतील. तोंडात कधी सकाळी झोपून आहे म्हणून सगळे कसं सुभाष नालेकर सर यांचा सत्कार गणेश भट हे करतील. नालेकर सरांचा सत्कार या ठिकाणी भटजी करत आहेत. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या सत्काराला दाद द्यायची. सरने खरंच परिश्रम घेतलेत या रेससाठी. डॉक्टर अश्वपालक संघ नांदेड यांच्याकडून मनीष कावळे हे डॉक्टर साहेबांचा सत्कार करतील. डॉक्टर अश्वपालक संघाच्या वतीनं दळवी साहेब आणि सिद्धू सिंग हे
डॉक्टर सुरेश अप्पा चौधरी यांचा सत्कार करतील. डॉक्टर साहेबांचा सत्कार तिन्ही जण करत आहेत. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या सत्काराला दाद द्यावी. आघावकरचा सत्कार आवटीजी करतील. मयूर हॉर्स रायडिंग क्लबच्या वतीने पारितोषिक वितरण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. फेसबुक लाईव्ह आहे का? मयूर हॉर्स रायडिंग क्लबच्या वतीने 3 पारितोषिक या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे. सन्मान चिन्ह पारितोषिक या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे. मान्यवरांच्या हस्ते तृतीय पारितोषिक सय्यद खान परभणी एन समद खान परभणी यांना सर्वच मान्यवरांनी या पारितोषिकासाठी उठावं. हार सन्मान चिन्ह व पारितोषिक 2 मयूर हॉर्स रायडिंग क्लबच्या वतीने तृतीय पुरस्कार देण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून या सत्काराची दाद द्यावी. खरकट घोड्यांनी 3रा क्रमांक काढलेला आहे. घोडे पाळणं सोपं नाही. घोड्यासाठी खूप मेहनत लागते आणि ती मेहनत या मित्राने खरे करून दाखवली. तृतीय पारितोषिक या ठिकाणी पटकवून खरंच त्यांनी 2रे पारितोषिक ए घोडा घेऊन जाऊ नको रे दादा. हिमांशु मनीष कावळे रॉकी यांनी ताबडतोब स्टेजकडे यायचं आहे. त्यांना 2य पारितोषिक देण्यात येत आहे. बाद है घोड़ा, ये बाद है, ठीक है. रॉकी बाद है, ये डिसीजन गलत हुआ है, ठीक है. ये पूरे परभनी की तरफ से है ना, मैं बोल रहा हूँ कि ये पूरा घोड़ा है ना बाद है. अगर से परभनी का कोई एक घोड़ा बाद हुआ, उसके पीछे ये घोड़ा था. ये दोनों अगर से आप घोड़ा इसको बात कर रहे हैं, ये भी घोड़ा बाद होना चाहिए. ये पूरा है ना नाइंसाफी है. पंचांचा हा अंतिम निर्णय असतो. त्यामुळे पंचांच्या निर्णयाच्या पुढे काही बोलता येत नाही आपल्याला. रमजान के अंदर रोजा रख के हिमांशु मनीष कावळे यांनी ताबडतोब 2य पारितोषिक घेण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. हिमांशु मनीष कावळे यांना 2य पारितोषिक देण्यात येत आहे. मान्यवरांच्या हस्ते आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या पहिलं बक्षीस हिमांशु मनीष कावळे हिटलर या घोड्यासाठी देण्यात येत आहे. ते स्वीकारण्यासाठी मी त्यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो.
ज्या घोडेस्वाराने घोडा चालवून प्रथम पारितोषिक या ठिकाणी पटकावलेला आहे त्या घोडेस्वाराला मी विनंती करतो की त्यांनी फारुख यांनी स्टेजवर यावं. हिमांशू मनीष कावळे हिटलर या घोड्याने पहिला प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. त्या घोड्याची स्वारी फारुख यांनी केलेली होती. त्यांचाही सत्कार व सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. आपल्या परळीचे नगर अध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. नगराध्यक्षा येत आहेत त्यामुळे आपण 2 मिनिटं थांबूया. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी ह्या येत आहेत. हो. हो. असल्यामुळं त्यापूर्वी मी आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे दिनकर गुरुजी यांनी स्वीकारलेले कार्यक्रमाचे उद्घाटक कावळे साहेब यांनी घेतलेलं आहे. पुन्हा इथं गुरुचरणजी सिद्धू इथं आलेले आहेत. मनीषजी ढळी हे पण इथं आलेले आहेत. शिवराज पाटील साहेब इथं आले. साहेबराव चव्हाण इथं आले. मिसेस घाटगे साहेब हे पण इथं आलेले. या सर्वांचे आणि त्याचबरोबर प्रतिवर्षी खूप परिश्रम घेणारे आमचे मित्र सुभाष नाणेकर आणि भागवत आगाव यांच्याकडे खरोखरीच फार प्रतिवर्षी ते येतात आणि हा कार्यक्रम खरं तर तेच पार पाडतात. त्यामुळे त्यांचा आणि आपण सर्व इथं प्रेक्षक उपस्थित राहिलात आम्हाला प्रोत्साहन दिलं त्याकरता आपणा सर्वांचे मी आभार मानतो. आणि आपण 1-2 मिनिट थांबावं असं मी विनंती करतो. कारण परळी शहराच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती पद्मश्रीताई धर्माधिकारी या इथे येत आहेत. त्यांच्या हातानं एक पहिलं बक्षीस देण्यात येईल. तरी आपल्या सर्वांचे परत एकदा आभार. परळीच्या नगराध्यक्षा पद्मश्री ताई धर्माधिकारी यांचं आगमन स्टेजवर झालेलं आहे. यांचं स्वागत डॉक्टर साहेब चौधरी हे करतील. मयूर हॉर्स रायडिंग क्लबच्या वतीने नगराध्यक्षांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. परभणीचे हॉर्स रायडर यांनी ताबडतोब स्टेजकडे यायचंय. हिमांशू कावळे यांचं प्रथम बक्षीस घेण्यासाठी
हिमांशू मनीष कावळे. संकाय तात्या यांनी ताबडतोब स्टेजकडे यायचंय. संकाय तात्या. तर मी परभणीहून जे सय्यद इब्राहिम हे इथं आले होते तर त्यांना देखील तिसरं बक्षीसच देण्यात येत आहे. तिसरे बक्षीस आम्ही दोघांना देतोय. आम्ही दिलगिरी याच्याकरता व्यक्त करतो की प्रत्येक वर्षी असं थोडं बहुत हे होतच असतं, पण आपण समजावून घ्यावं. आपल्याला मुद्दाम बोलवलेले आपण त्याबद्दलचा गैरसमज असू देऊ नका आणि तुम्हाला पण एक तिसरं बक्षीस देण्यात येत आहे तरी ते स्वीकारावं. सय्यद इब्राहिम यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. सय्यद इब्राहिम यांना तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात येत आहे. डॉक्टर चौधरी यांना मी विनंती करतो की तृतीय पुरस्कार या ठिकाणी देण्यात यावा. सर्वांनी टाळ्या वाजवून या घोडस्वाराचं स्वागत करावं. तसेच या मयूर हॉर्स रायडिंग क्लबच्या वतीने प्रथम पारितोषिक हिमांशू मनीष कावळे नांदेड, नगराध्यक्षा पद्मश्रीताई यांना विनंती करतो की प्रथम पारितोषिक आपल्या हस्ते देण्यात यावं. नांदेडहून हा घोडस्वार व घोडा या ठिकाणी रेससाठी उपस्थित राहिले होते आणि यांचे दोन्ही घोडे प्रथम आणि द्वितीय पारितोषिक या ठिकाणी पटकावत आहेत. आपल्याला खरंच या घोड्यांचा आनंद वाटावा असा हा घोडा उत्कृष्ट धावपट्टीवर धावलेला आहे आणि आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या प्रथम पारितोषिकासाठी त्याला प्रोत्साहन द्यावं. सन्मान चिन्ह, पारितोषिक, प्रथम पारितोषिक हिमांशू मनीष कावळे नांदेड, घोड्याचं नाव आहे हिटलर, यांना हा देण्यात येत आहे. हा घोडा फारुख हा घोडसवार चालवत होता, त्याचेही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. आपण टाळ्या वाजवून या घोडसवाराचं स्वागत करावं.
नगराध्यक्षा या ठिकाणी संबोधित करतील. आज या अश्व स्पर्धेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित सर्व मान्यवर परीक्षक, सर्व अश्वपालन करणारे, अश्वस्वार आणि उपस्थित सर्व बंधूंनो, आज इथे अश्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यासाठी मला इथे बोलवण्यात आले आणि बक्षीस देण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे. अश्वकला आपल्या भारतात खूप प्राचीन आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घोडदळ आपण पाहिलेला आहे आणि त्या घोडदळाचं शौर्य आपल्याला प्रेरणादायी आहे. आणि आजकालच्या काळामध्ये अश्वपालन करणं किती जिकिरीचं काम आहे. त्यांचं पूर्ण पोषण करणं, लक्ष देणं त्यांच्याकडे, आणि इतकं सगळं अवघड असताना तुम्ही सर्वजण त्याचं करतात आणि अशा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतात, ही खरंच खूप अभिमानाची बाब आहे. आणि आपल्या परळी शहरामध्ये ही स्पर्धा अनेक दशकांपासून आमचे पितृतुल्य चौधरी काका घेत आहेत. आणि आपल्या परळीमध्ये आपण पुढच्या वर्षी जी स्पर्धा आयोजित होणार आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये करू याची खात्री मी तुम्हाला देते. नगर परिषदेचा यामध्ये सक्रिय सहभाग असेल. ही स्पर्धा फक्त आपल्या आजूबाजूच्याच शहरांपुरती मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरावर कशी नेण्यात येईल यासाठी आमचा प्रयत्न नक्कीच असेल आणि आमची साथ देखील असेल असे आश्वासन देते. जे विजयी झाले त्यांच्या मनापासून अभिनंदन, आणि ज्यांना बक्षीस मिळाले नाही त्यांनी खचून न जाता अधिक जोमाने आपण पूर्ण तयारीनिशी पुढच्या वर्षी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, त्यामुळे नक्कीच पुढच्या वर्षी तुम्हाला निश्चितच बक्षीस प्राप्त होईल. तेव्हा तुम्ही तयारीला लागा आणि पुढच्या वर्षी देखील अशाच मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवा. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. या मयूर हॉर्स रायडिंग क्लब तर्फे आयोजित केलेल्या या वर्षीच्या महाशिवरात्रीच्या स्पर्धेमध्ये सर्व विजयी अश्वपालकांचं मी अभिनंदन करतो. आलेल्या पाहुण्यांचे आभार मानतो आणि असंच पुढच्या वर्षी आणखीन मोठा कार्यक्रम होईल याच्यासाठी आणखीन प्रयत्न करू. धन्यवाद. आणि नगराध्यक्ष साहेब आपले विशेषतः आभार.